स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळवलेले विजय ठरू शकतात जमेची बाजू। पालकमंत्री जयकुमार गोरेही राऊत यांच्या पाठीशी असल्याची चर्चा। कठीण काळात केलेली फडणवीस आणि भाजपाची पाठराखण राऊतांना ठरू शकते लाभदायी। विधान परिषद सदस्यत्वासाठी होऊ शकतो पक्षाकडून विचार। सातपुते, शिंदे, माने यांच्या तुलनेत राऊत यांचे पारडे जड। नमस्कार, मी नीता देव। आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। मे महिन्यात रिक्त होणाऱ्या विधान परिषद सदस्यांच्या यादीत अकलूजचे रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या जागेवर बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांची वर्णी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही। राऊत यांच्याबरोबरच माजी आमदार राम सातपुते, दिलीप माने, रणजितसिंह शिंदे, राजन पाटील यांची नावं चर्चेत असली तरी राऊत यांचे पारडे जड असल्याचे मानले जात आहे। 2022 ते 24 या कालावधीत राज्यात मराठा समाजाचे आरक्षण आंदोलनाची तीव्रता वाढलेली असताना तत्कालीन उपमुख्यमंत्री व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची व भारतीय जनता पार्टीची केलेली पाठराखण राऊत यांना फलदायी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे। राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांनी राज्यात मोठी सामाजिक चळवळ निर्माण केली होती। त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस हे मनोज जरांगे पाटील यांच्या टीकेचे प्रमुख लक्ष होते। त्यावेळेस मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीबाबतची मानसिकता ही अत्यंत तीव्र होती। त्याचप्रमाणे राज्यात होणारी वेगवेगळी आंदोलने सुद्धा अत्यंत संघर्षमय वातावरणामध्ये झाली होती। अशा वेळेस आमदार असताना राजेंद्र राऊत यांनी या प्रश्नाबाबत उघड आणि थेट भूमिका घेतली होती। ज्या काळात राऊत यांचे जरांगे पाटील यांच्याबरोबर झालेले वादसंवाद गाजले होते त्या काळात राऊत यांनी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवा अशी मागणी केली होती। तसेच राऊत यांनी जरांगे पाटील यांना तुम्ही महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा असल्याबाबतच्या स्वाक्षऱ्या घेऊन या आणि मी महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या सहमती असलेल्या स्वाक्षऱ्या आणतो असे आवाहन केले होते। विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या काळात राऊत यांनी आपल्यावर होणाऱ्या संभाव्य राजकीय परिणामांचा विचार न करता देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीची केलेली पाठराखण त्यावेळेस चर्चेचा विषय झाली होती। राज्यात संवेदनशील वातावरण असताना राऊत यांनी फडणवीस यांच्या नेतृत्वावर निष्ठा ठेवून घेतलेली भूमिका ही फडणवीस यांच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली होती। राज्यात त्या काळात हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या राजकीय नेत्यांनीच या प्रश्नाबाबत फडणवीस यांची उघड बाजू घेतली होती। तसेच 2022 ते 24 या काळात देवेंद्र फडणवीस यांनी राऊत यांना विकास निधीच्या रूपाने भक्कम पाठबळ दिले होते। 2024 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत फडणवीस यांनी बार्शीतल्या प्रचार सभेत राऊत यांचे मुक्त कंठाने कौतुक केले होते। त्यानंतर 2024 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत राऊत यांनी शिंदे सेनेकडून बार्शीची जागा लढवली। त्या विधानसभा निवडणुकीत राऊत हे 6,500 मतांनी पराभूत झाले। राऊत यांनी फडणवीस आणि पक्षासाठी घेतलेल्या भूमिकेचा राऊत यांना त्या निवडणुकीत फटका बसला असे मानले जाते। त्यानंतर 2024 साली राज्यात महायुतीचे सरकार आले, भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या व देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले। मुख्यमंत्री झाल्यानंतरही राऊत हे विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार असले तरी फडणवीस यांनी त्यांना मानाचे स्थान दिले। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील जाहीर प्रचार सभांमध्ये आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यामुळेच राऊत यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने आहोत असे जाहीरपणे सांगितले। भाजपा राऊत यांच्या पाठीशी आहे हे वेगवेगळ्या माध्यमातून सिद्ध झाले। विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये राऊत यांनी एकतर्फी सत्ता मिळवली। त्यामुळे राऊत यांचे जिल्ह्याचे राजकारणातील तसेच पक्षातील वजन वाढले आहे। नुकतेच झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीमध्येही बार्शीला केवळ राऊत यांच्या राजकीय वजनामुळेच स्थान मिळाले आहे। त्यामुळे विधान परिषद सदस्य पदाच्या शर्यतीमध्येही राऊत यांचे पारडे जड असून त्यांच्याच नावाचा अग्रक्रमाने विचार केला जात असल्याची माहिती मिळते। त्यामुळे राऊत यांची विधान परिषद आमदारकीची कारकीर्द सुरू होते का याकडे सुद्धा तालुक्याचे लक्ष लागले आहे। याने अशाच राजकीय बातम्यांसाठी पाहत राहा फक्त बार्शी टुडे यूट्यूब चॅनल।